निकाल लोकसभेचा, कोण होणार खासदार सांगलीचा? लोकसभा निकालाची प्रत्येक घडामोड फक्त लक्षवेधी कट्टावर। संपूर्ण राज्याचे सांगलीच्या हाय व्होल्टेज निवडणुकीवर लक्ष लागून राहिले होते। सुरुवातीला भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतली होती। यानंतर पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती। विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील 6च्या 6 विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतली आहे। सांगलीच्या जनतेत निकालाविषयी मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भाजप उमेदवार संजय पाटील हॅट्रिक करणार का? महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील चमत्कार दाखवतील का? की अपक्ष विशाल पाटील इतिहास रचणार? याचं उत्तर लवकरच सांगलीकरांना मिळणार आहे। चौथ्या फेरी अखेर विशाल पाटील 24,725 मतांनी आघाडीवर होते। यानंतर विशाल पाटील यांचे मताधिक्य सातत्याने वाढत गेले असून 14व्या फेरी अखेर विशाल पाटील 1,27,440 मतांनी आघाडीवर होते। त्यानंतर 16व्या फेरी अखेर विशाल पाटील 1,47,000 मतांनी आघाडीवर आहे। तर वसंतदादा भवन आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केल्याचं समजत आहे। लक्षवेधी कट्टाच्या प्रेक्षकांसाठी अधिकृत माहिती आहे की अजूनही अंतिम निकाल येणं बाकी आहे।